बघा एकदा ऑडिओ हॅलो हॅलो हॅलो. बघा मित्रांनो, एकदा फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ चेक करून घ्या आणि लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. समोरचे बंद ते समोरच्या दोन ट्यूब. हॅलो हॅलो. बघा एकदा चेक करा, तुम्हाला ऑडिओ क्लिअर येतोय का, व्हिडिओ क्लिअर आहे का, या सर्व गोष्टी एकदा बघून घ्या. चॅट बॉक्समध्ये मला त्या पद्धतीने एक SMS करा, मग लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा एकदा. ऑल डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅलो हॅलो. बघा आता एकदा चेक करा, एकदा बघून घ्या. क्लिअर आहे का, चेक करा एकदा ऑडिओ. ओके, व्हेरी गुड, ऑल क्लिअर आहे. येस. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर, आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून ह्या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, MPSC मार्फत आता आपल्या सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार आहे. जेवढेही WRD, WCD, PWD यांचे जे काही पेपर आहेत, खास करून नॉन गॅझेटेड पोस्टसाठी असणारे ज्युनियर इंजिनिअरिंगचे, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे, तर हे आता सर्व काही MPSC मार्फत कंडक्ट केले जाणार आहेत. या दृष्टिकोनाने आपण एक बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, ज्याची सुरुवात येणाऱ्या सोमवारी 18 तारखेपासून आपण ही बॅच सुरू करतोय. MPSC सरळ सेवा न्यू पॅटर्न बॅच म्हणून ही बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती, श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती. आता हा व्हिडिओ लेक्चर म्हणजे खास करून मी त्या विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपली ही बॅच परचेस केली आहे किंवा या पॅटर्नसाठी नव्याने या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. अगदी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. 100% तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव मिळवणार. काही गोष्टी असतात ज्या तुम्ही रेग्युलर जर फॉलो केला, थोडंसं डिसिप्लिन ह्या ठिकाणी जर मेंटेन केलं, तर नक्कीच तुमचं नाव ह्या ठिकाणी रिझल्ट लिस्टमध्ये येणार. बऱ्याचदा होतं आपण की कोर्सेस आपण जॉईन करतो, पण कोर्सेस जॉईन करताना जी एनर्जी असते ती इनिशियल फेजमध्ये खूप चांगली असते. हळूहळू जसे सब्जेक्ट या ठिकाणी पूर्ण होत जातात, आपल्याला रिव्हिजनचा पॅटर्न समजत नाही, नेमके प्रश्न कुठून सोडवले पाहिजे ते आपल्याला कळत नाही, रिसोर्सेस काय असले पाहिजे ते कळत नाही. तर या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देईल, त्यामुळे त्याची बिलकुल काळजी करायची नाही. तुम्ही आपली बॅच जॉईन केलेली आहे. लाईव्ह लेक्चर कसं बघायचं, एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर मिस झालं तुमच्याकडनं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर कसं बघणार, त्यानंतर ज्या नोट्स आपल्या अवेलेबल आहेत त्या नोट्स तुम्हाला कशा मिळतील, या सगळ्या गोष्टींबद्दल मी चर्चा करेन. जर तुम्हाला काही डाऊट आलेच तर ते डाऊट तुम्ही सॉल्व्ह कशा पद्धतीने करून घेणार याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे ह्या गोष्टी सांगणार. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपली ही बॅच जॉईन करायची, जी 18 तारखेपासून फ्रेश ही लाईव्ह बॅच आपली असणार. तर आता ही बॅच जॉईन करत असताना म्हणजे काय स्टेप्स असतील त्या मी तुम्हाला एंडला सांगेलच. बट जर का तुम्ही आता ही बॅच आपली जॉईन केली असेल तर यानंतर तुम्हाला काही गोष्टी आहेत, जसे की आता बेसिक आहे की लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला बघायचं असेल तर ते लाईव्ह लेक्चर कुठे बघणार. ज्या वेळेस लाईव्ह लेक्चर आपलं सुरू होईल ॲप्लिकेशनवरती 18 तारखेला, तर आपलं जे काही ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरून तुम्ही आता माझ्यासोबत कनेक्ट झालेला आहात, तर त्यावरती मी मेसेज टाकेल की आपलं लेक्चर या वेळेला
आपल्याला सुरू होणार आहे म्हणून, म्हणजे एक टाइम टेबल तुम्हाला दिलं जाणार. सोबतच जेव्हा कधी लेक्चर सुरू होईल तर प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी ॲप्लिकेशनवरनं नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. आता नोटिफिकेशन आल्यानंतर पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला लाईव्ह जॉईन करायचंय. आता काय करायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हे आपलं ॲप्लिकेशन ऑन केल्यानंतर ह्या आपला पहिला पेजवरती असणारं हे फ्रंट पेज आहे. तुम्ही कोर्स आपला जॉईन केलेला आहे, MPSC सरळ सेवा न्यू पॅटर्न बॅच जॉईन केली तर इथं खाली माय कोर्सेस म्हणून ऑप्शन आहे. तर ह्या माय कोर्सेस ऑप्शनमध्ये तुम्हाला ही बॅच इथं दिसणार. जर तिथं नसेल तुम्हाला सापडत तर ऑल कोर्सेसमध्ये जायचं. ऑल कोर्सेसमध्ये अशा सगळ्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही आपली बॅच जॉईन केली आहे तर इथं तुम्हाला व्ह्यू नावाचं ऑप्शन येणार. व्ह्यूवरती क्लिक जर केलं ना मित्रांनो तर त्यानंतर असं इंटरफेस या ठिकाणी ओपन होतं. तर इथं बघा लाईव्ह म्हणून ऑप्शन आहे. तर ज्या वेळेस मी ॲप्लिकेशन लाईव्ह घेणार तर तुम्हाला मी ह्या लाईव्हच्या अंडर इथं माझं तुम्हाला व्हिडिओ दिसणार, त्यावर प्ले करायचं आणि व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर नाही बघता आलं तर तुम्ही इथं बघू शकता लाईव्हच्या शेजारी या ठिकाणी कंटेंट आहे, किंवा जेव्हा लाईव्ह लेक्चर माझं एंड होईल, लाईव्ह लेक्चर माझं संपलं, फॉर एक्झाम्पल संध्याकाळी 6ला सुरू झालं, 8 वाजेपर्यंत लेक्चर चाललं, 8 नंतर मी लेक्चर एंड केलं तर तुम्हाला ह्या लाईव्हमध्ये इथं ते लेक्चर दिसणार नाही. ते लेक्चर ह्या ठिकाणी कंटेंटमध्ये शिफ्ट होणार आणि ज्या सब्जेक्टचं ते लेक्चर सुरू आहे त्या सब्जेक्टच्या फोल्डरमध्ये जाऊन ते बसणार. मग तुम्ही नंतर काय करू शकता, कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये जायचंय आणि ते लेक्चर बघायचंय. अतिशय सोप्या स्टेप्स आहेत. सो ऑल कोर्सेसमध्ये जो कोणता कोर्स तुम्ही घेतलाय तर व्ह्यू वरती जा. लाईव्ह लेक्चर चालू असताना तुम्हाला लाईव्हच्या अंडर ह्या ठिकाणी दिसेल आणि जर दिसत नाही याचा अर्थ लाईव्ह लेक्चर सुरू नाहीये. एकदा लेक्चर संपलं का ते लेक्चर कंटेंटमध्ये ऍड होऊन जाईल. याच्यानंतर जे जे मी तुम्हाला शिकवणार त्याची PDF फॉर्मॅटमध्ये एक सॉफ्ट कॉपी नोट्सचे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ज्या मुलांनी कोर्स परचेस केलाय त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टी अवेलेबल होतील. त्यासाठी तुम्हाला ह्या लाईव्हमध्ये बघा, जेव्हा तुम्ही कंटेंटवर क्लिक करणार इथं बघा टेलिग्राम चॅनल फॉर नोट्स अँड शेड्यूल म्हणून एक लिंक टाकलेली आहे. यावरती क्लिक जर केलं ना तर तुम्हाला अशा डीपीचं या ठिकाणी MPSC सरळ सेवा न्यू लाईव्ह बॅच नावाचं ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल ओपन होणार आणि ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय. इथं तुम्हाला रेग्युलर लेक्चरचे अपडेट्स मिळतील आणि सोबतच तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल होतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला कोर्स आता जॉईन केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी खात्री करून घ्या की तुम्ही हे टेलिग्राम चॅनल नोट्ससाठी शेड्यूलसाठी जॉईन केलेला आहे किंवा नाही ते एकदा बघायचं आणि हे जॉईन करून घ्यायचं. सो कोर्स आपला जॉईन झालेला आहे, नोट्सचं चॅनल आपलं जॉईन झालेलं आहे. आता आपण सुरुवात करू की आता ह्या कोर्सचा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने फायदा कसा करून घेऊ शकतो. तर काय करायचं लक्षात घ्या, काही स्टेप्स मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ह्या स्टेप्स मित्रांनो व्यवस्थितपणे फॉलो करायच्यात. याचा 101% तुम्हाला इथं फायदा होणार. हे बघा काय करणार आहोत आपण, येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला एक्झाम पॅटर्न प्री आणि मेन्सचा एक्झाम पॅटर्न मिळेल, त्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच. सोबत तुम्हाला एक सिलेबस सुद्धा MPSC प्रोव्हाइड करणार. तर ह्या सिलेबसची सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रिंट काढून घ्यायची, एक हार्ड कॉपी या ठिकाणी प्रिंट काढायची आणि जेव्हाही तुम्ही लेक्चर बघायला बसणार, कधी अभ्यास करायला स्वतः बसणार, रिव्हिजन करायला बसणार तर ती जी प्रिंट आहे ती नेहमी तुमच्या सोबत असली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सिलेबसवरती आपल्याला काम करायचं आहे. तर जो काही सिलेबस आहे हा ठराविक सिलेबस MPSC नेहमी देत असतं, तर त्याची प्रिंट प्रत्येक विद्यार्थ्याकडे असली पाहिजे, हार्ड कॉपी असली पाहिजे. सोबत तुम्हाला डेली जे लाईव्ह लेक्चर चालतील 2 तास 3 तास टेक्निकलचे, हे डेली लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला बघायचे आहेत. आता हे लाईव्ह लेक्चर बघत असताना तुम्ही काय करायचं माहिती का, जे अगदी नवीन विद्यार्थी असतील तर ह्या मुलांसाठी सांगतो की तुम्ही मस्त छान अशी 200 पेजेस नोटबुक करू शकतात प्रत्येक विषयासाठी. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी नोट्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला पुन्हा लिहायला कंटाळा येतो तर त्यांच्यासाठी पण सांगतो. बट 200 पेजेस एक नोटबुक करायची, जी PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्या PDF वरचं कंटेंट तुम्ही त्यावरती लिहू शकता. पण जेव्हा कधी मी शिकवेल तुम्हाला तर पूर्ण लक्ष शिकवण्याकडे द्यायचं. सोबतच मी त्यात असे काही पॉईंट सांगतोय का जे तुम्हाला आतापर्यंत माहितीच नव्हते, ते पॉईंट खास करून रनिंग नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं ह्या ठिकाणी प्रॉपर राहतं. त्यासोबतच काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. तर काय करायचं तुम्हाला ह्या ठिकाणी बघा, लक्ष द्या, डेली लाईव्ह लेक्चर बघायचं आहे. आता हे लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर जेव्हा युनिट संपेल ना, मेमरी मॅप, कन्सेप्ट मॅप कसे बनवतात, त्याचा फायदा शेवटी पेपरच्या वेळेला कसा होतो तेही तुम्हाला मी वेळोवेळी सांगणार. तर प्रत्येक युनिटसाठी तुम्हाला स्वतंत्र असा मेमरी मॅप सुद्धा तयार करायचा आहे, कन्सेप्ट मॅप तयार करायचा आहे. जसे जसे तुम्ही माझे लेक्चर बघत राहणार तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येऊन जाईल की सर मेमरी मॅप कशा पद्धतीने तयार करतात हे तुम्ही शिकून जाणार. आता बघा मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही लाईव्ह लेक्चर बघून झालं, जर 2 तास लाईव्ह लेक्चर आपलं झालं, त्या 2 तासाच्या लाईव्ह लेक्चर नंतर त्या लेक्चरमध्ये तुम्ही जे काही शिकलात तर त्याच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. काय म्हणतो लक्षात घ्या,
सिलेबसची कॉपी तुमच्याकडे असणार, डेली लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघायचे. एकदा लाईव्ह लेक्चर संपलं, 2 तास सरांनी लेक्चर घेतलं, लेक्चर एंड झालं, त्याच्यानंतर लगेच उठायचं नाही, एक 15 ते 20 मिनिटं तिथंच बसून राहायचं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकलो त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या. आता ह्या शॉर्ट नोट्स ज्या बनवायच्यात त्यात काय बरं इन्क्लूड केलं पाहिजे, मी काय काय इन्क्लूड केलं पाहिजे, तर त्यावर पण चर्चा करतो. आता बघा, ह्या ज्या काही शॉर्ट नोट्स असतील, आजच्या लेक्चरमध्ये शिकवत असताना काही गोष्टी ऑब्झर्व करायच्या की सरांनी याच्यामध्ये काही स्टँडर्ड डेफिनेशन्स आपल्याला शिकवल्या का, काही डेफिनेशन्स होत्या का, किंवा काही टर्मिनॉलॉजी होत्या का, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी सांगताना मी ते बोलतो की हे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, शिकवताना मी ते सांगत असतो. सोबत काही लाईन असतात, आयसोक्लिनिक, आयसोगोनिक, अगोनिक, ठीक आहे, अशा काही ज्या लाईन्स असतात तर त्या महत्त्वाच्या, डायरेक्टली प्रश्न त्यावर विचारतात. तर स्टँडर्ड डेफिनेशन्स असतील, टर्मिनॉलॉजी असतील, लाईन्स असतील तर ह्या शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर काही फॉर्म्युलेज असतात, बरोबर. सपोज मी तुम्हाला ह्या ठिकाणी शिकवतोय स्ट्रक्चरल अनालिसिस, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनसी कशी काढायची, डिग्री ऑफ फ्रीडम कसा काढायचा, याचे फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवतो. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आले पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की थेरम मी तुम्हाला शिकवतो, बरोबर. सपोज मोअर्सचा ह्या ठिकाणी पहिला थेरम आहे, दुसरा थेरम आहे, तर थेरमचे स्टेटमेंट्स असतात, स्टँडर्ड फॉर्म्युले आले पाहिजे, थेरमचे स्टेटमेंट्स या ठिकाणी येतील, बरोबर. थेरमचे स्टेटमेंट या ठिकाणी येतील, ते स्टेटमेंट नोट डाऊन झाले पाहिजे. काही थेरीज असतात, फॉर एक्झाम्पल थेरी ऑफ सिंपल बेंडिंग, थेरी ऑफ टॉर्शन, थेरी ऑफ रँकाइन्स थेरी, बरोबर. अशा बऱ्याचशा थेरी मी तुम्हाला शिकवतो. तर या थेरीच्या अगोदर काही गृहीतक असतात, अजम्पशन्स असतात आणि ह्या अजम्पशनवरती राजे हो प्रश्न विचारले जातात. सो अजम्पशन्स ऑफ थेरी हे सुद्धा तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आलं पाहिजे. जेव्हा डिझाईन सब्जेक्ट शिकवेल त्यावेळेस आयएस कोडल प्रोव्हिजन्स असतील, काही स्टँडर्ड आयएस कोडल व्हॅल्यूज असतात ज्या पेपरमध्ये ॲज इट इज आपल्याला बघायला मिळतात, तर हे लक्षात घ्या. सो आयएस कोडल व्हॅल्यूज किंवा आयएस कोडल प्रोव्हिजन ह्या गोष्टी सुद्धा शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजेत. आणि ग्राफ्स असतात, खास करून हायड्रोलॉजी, सॉइल मेकॅनिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स असे काही सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये ग्राफ्स असतात, फिगर्स असतात, तर या बेस पण प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, तर ते तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आलं पाहिजे. तर थोडक्यात काय की ज्या गोष्टी डायरेक्ट आपल्याला एक्झाममध्ये येणार आहेत, ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाव्या लागणार आहेत, रिपीटेडली आपल्याला वाचावं लागणार आहे, या सर्व गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजे. मग जेव्हा तुम्ही हे आपलं डेली लाईव्ह लेक्चर बघितल्यानंतर, मी काय म्हटलं, डेली लाईव्ह लेक्चर बघितल्यानंतर 30 मिनिटं जागेवरनं उठायचं नाही. आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सरांनी यापैकी काही गोष्टी शिकवलेल्या असतील नक्कीच, तर त्या सेपरेट रोज काढायच्यात, त्या रोज सेपरेट काढायच्यात. आता त्या काढलेल्या गोष्टींचा फायदा कसा करायचा, तर लक्षात घ्या. आता लाईव्ह लेक्चर झालं, त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवलं. आता उद्याला जेव्हा लाईव्ह लेक्चर होईल माझं सुरू, त्याच्या जस्ट अगोदर 15 मिनिटं ज्या शॉर्ट नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत त्या शॉर्ट नोट्स एकदा वाचून घ्यायच्यात. नेहमी 24 तासानंतर शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी वाचायच्याच, बरोबर. ज्या ज्या शॉर्ट नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत, जे पुढचं लेक्चर जेव्हा होणार माझं, रोज जे काही डेली लाईव्ह लेक्चर असेल त्याच्या अगोदर 15 मिनिटात काय करायचं की त्या नोट्स वाचून घ्यायच्या. रोज लाईव्ह लेक्चर सुरू होण्या अगोदर मागील नोट्स काय करायच्या त्या ठिकाणी वाचून काढायच्यात, म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाते. आणि जेव्हा कधी मी प्रश्न विचारतो आणि तुमच्याकडनं उत्तर यायला लागतात तर तुमचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढत असतो. म्हणून मागच्या लाईव्ह लेक्चरच्या नोट्स तुम्ही रिवाईज करून घ्यायच्या. मध्ये तुम्हाला मी काही होमवर्क देणार, तर ते होमवर्क जे दिलेलं आहे ते सिन्सिअरली ह्या ठिकाणी काय करायचं की दिलेलं होमवर्क जे आहे मित्रांनो हे वेळेत पूर्ण करायचं. म्हणजे जर दिलं सरांनी काम तर ते 100% करायचंच, कारण ते तुमच्यासाठी दिलेलं असतं, हे लक्षात घ्या. आता असं करत करत आपण जेव्हा एक एक सब्जेक्ट कंप्लीट करणार, फॉर एक्झाम्पल मी स्ट्रक्चरल अनालिसिस संपवलं आणि मी डिझाईन ऑफ रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट सुरू केलं, तर जेव्हा सेकंड सब्जेक्ट आपण शिकणार ना, तर त्याच्या सोबत आपल्याला झालेला जो पहिला विषय आहे, हा नवीन विषय शिकत असताना त्याला सुद्धा रिव्हिजन देत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे करत असताना खास करून विद्यार्थ्यांची MCQ प्रॅक्टिस होणं गरजेची आहे, टेस्ट सिरीज सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तर मी असे कंप्लीट पॅकेज ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. यावेळेला MPSCचं अतिशय सुंदर असं कंप्लीट पॅकेज मी आपल्या ह्या ॲप्लिकेशनवरती बनवलेलं आहे, तुम्हाला सगळं दाखवतो. ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला कोर्सेस तर ह्या ठिकाणी भेटून जातील, थेरी लेक्चर तर मी तुम्हाला शिकवणारच. एक युनिट संपल्यानंतर एक 25 ते 30 MCQ मी तुमच्याकडनं ह्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार, तेही लाईव्ह लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये. याच्यानंतर युनिट वाईज, सब्जेक्ट वाईज, थंब वाईज MPSC पॅटर्नच्या मी डायरेक्ट टेस्ट सिरीज या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि टेस्ट सिरीज नावाचं हे जे काही फोल्डर आहेत तर यामध्ये ते अवेलेबल आहेत. काय म्हटलं मी, युनिट वाईज सुद्धा, सब्जेक्ट वाईज सुद्धा आणि पूर्ण कंप्लीट या ठिकाणी मिक्स स्वरूपातले सब्जेक्ट सुद्धा अशा मी टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत. ₹2 जास्त खर्च होतील, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जॉईन करून ठेवायच्यात. याने तुमचं पूर्ण ह्या ठिकाणी 100% काय होणार की तयारी होऊन जाणार. बऱ्याचदा काय होतं की आपण कोर्स श्रावण सरांचा लावला, मग टेस्ट सिरीज कोणतं वापरायचं, बुक कोणतं वापरायचं. बुक्सला हात लावायची गरज नाही सध्या तरी, जोपर्यंत मी म्हणतो आपला कोर्स आहे चालू, लाईव्ह लेक्चर बघा,
जशा सांगतो तशा नोट्स काढा. मी सुद्धा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन. जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे वेळ कमी आहे ते ह्या ठिकाणी पूर्ण नोट्स काढू शकत नाही, तर मी जे काही PDF दिलेली आहे ती PDF प्रिंट मारून घ्यायची. मात्र शॉर्ट नोट्स तुम्ही कितीही बिझी असू द्या, जॉब करा, घरातली कामं करा, कॉलेजमध्ये असू द्या, तुम्ही कितीही बिझी असा तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढायच्याच. आणि जर काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही आहेत हे जर माझ्याकडनं एकदा चेक करून घ्यायचं तर शेवटी मी नंबर पण देईल तुम्हाला, त्यावरती तुम्ही मला फोटो पाठवून चेक करू शकतात. तर या टेस्ट सिरीजच्या फोल्डरमध्ये MCQ प्रॅक्टिससाठी मी स्वतंत्र टेस्ट सिरीज या ठिकाणी MPSC पॅटर्नने डिझाईन करून ठेवलेले आहेत. बस कुठे जाण्याची तुम्हाला गरज नाही. तर मित्रांनो, हे लेक्चर बघत असताना ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करत राहिलात तर तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेला बिलकुल टेन्शन येणार नाही. हे सगळं काही मी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतोय. जेव्हा पॅटर्न येणार आणि प्रीचा पण तुम्ही सोबत अभ्यास कराल तर प्री सोबत हा टेक्निकलचा मेन्सचा अभ्यास कसा चालू ठेवायचा याचाही स्वतंत्र मी व्हिडिओ या ठिकाणी बनवेल आणि तुम्हाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच मी या ठिकाणी मार्गदर्शन करेल. कारण ह्या बॅचमधनं आपल्याला मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्शन तर द्यायचे. मी 100% या ठिकाणी प्रयत्न करणार. फक्त काही गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या बाजूने केल्या पाहिजेत आणि त्या केल्याच पाहिजेत ह्या मला वेळोवेळी सांगणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त मी नेहमी बोलत असतो, एक्सरसाइज असेल, प्राणायाम असेल, ध्यान असेल, ह्या गोष्टी तुम्ही डेली तुम्ही ह्या ठिकाणी अडॉप्ट करा. त्यात त्याची एक सवय तुम्ही लावून घ्या. त्याने काय होतं की एक प्रेशर तुमचं रिलीज होत जातं. जे एक्झामचं प्रेशर, फॅमिली प्रेशर, ॲड येईल का नाही येईल, रिझल्ट लागेल का नाही येणार, सराउंडिंगला बरंचसं निगेटिव्ह वातावरण जे असतं तर त्याला टॅकल करायची एक इंटरनल पॉवर ह्या ठिकाणी बिल्ड होत असते. त्यामुळे एक्सरसाइज असेल, प्राणायाम असेल, ध्यान असेल, डेली अर्धा तास तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. बॅच जॉईन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाची एक 200 पेजेस नोटबुक आणि सोबत एक 100 पेजेस नोटबुक, अशा नोटबुक 2 नोटबुक सोबत ठेवायच्या. कलर पेन ठेवा, लाल, काळा, निळा, हिरवा असे 4-5 प्रकारचे कलर पेन ठेवा, हायलायटर ठेवा. या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा तुम्ही बसणार ना तर अभ्यास करायला एक मजा येईल. जेव्हाही लेक्चर बघणार तेव्हा झोपून लेक्चर बघू नका. टेबलवरती, चेअरवरती बसून, टेबल समोर चेअरवरती बसून तुम्ही लेक्चर बघा. लायब्ररीमध्ये असाल तर लायब्ररीमध्ये लेक्चर बघा. झोपून लेक्चर बघू नका. बघता बघता डायरेक्टली झोप येऊन जाईल आणि मग अदरवाईज तुम्ही म्हणाल मला की सर झोपून टाकतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजेत. आता काय होतं, बरेचसे विद्यार्थी जेव्हा कोर्सेस जॉईन करतात लाईव्ह मध्ये ह्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी टेलिग्राम, व्हॉट्सअपला जर तुम्हाला कधी डाऊट विचारायचा असलाच तर 808797 ह्या नंबरला तुम्ही SMS टाकू शकतात, तुमचा डाऊट विचारू शकतात. कॉल करावा वाटला तर ह्या नंबरला किंवा 738792 या नंबरला कॉल करून तुम्ही सविस्तर डाऊट विचारू शकता. बरेचसे विद्यार्थी आजचं लेक्चर नव्याने बघत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी थोडक्यात 1-2 मिनिटात आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करेपासून तर कोर्स जॉईन करेपर्यंतची एक फास्ट प्रोसिजर मी सांगून देतो. गुगल प्ले स्टोर वरती जाऊन श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमी जर सर्च केलं तर आपलं ॲप्लिकेशन तुम्हाला मिळेल. ते इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर तिथं 2 ऑप्शन्स असतात. इथं एक ऑप्शन येतं रजिस्टर करा आणि लॉग इन करा. जर तुम्ही न्यू युजर असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी काय करायचं, रजिस्टर करायचं. इथं स्वतःचं नाव टाका, फोन नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका आणि पासवर्ड जो तुम्हाला आवडेल तिचं नाव, त्याचं नाव किंवा फोन नंबर काय टाकायचंय असा पासवर्ड टाकून महाराष्ट्र स्टेट तुम्ही सेव्ह करून रजिस्टर करू शकता. रजिस्टर केलेला गोष्टींचा वापर करून इथं फोन नंबर आणि पासवर्ड टाकायचा. ईमेल आयडी नाही टाकायची, फोन नंबर आणि पासवर्ड टाकायचा. लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला असं डायरेक्टली पहिलं पेज आपलं ओपन होऊन जाईल. हे फ्रंट पेज ओपन होईल. ऑल कोर्सेसमध्ये गेल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी बघायला मिळतील आणि इथूनच तुम्हाला कोर्स या ठिकाणी जॉईन करायचा आहे. तिथून कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे. तर ह्या काही बेसिक स्टेप्स आहेत मित्रांनो, त्या तुम्हाला फॉलो करायच्या. परचेस केलेला कोर्स तुम्हाला माय कोर्सेसमध्ये भेटून जाईल किंवा जिथं कुठे कोर्स होता त्याच्यासमोर असं व्ह्यूचं ऑप्शन येऊन जाईल. तिथून मग पुन्हा लाईव्ह लेक्चर बघताना लाईव्हमध्ये जा. नाही लाईव्ह बघता आलं तर तेच लेक्चर तुम्हाला कंटेंटमध्ये या ठिकाणी बघता येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकतात. आणि जर जॉईन केला आहे, आता ह्या ठिकाणी सोमवारी मी बॅच सुरू करणार आहे, तर त्याच्या अगोदर कोणती पूर्वतयारी करायची याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्सचा लाभ घ्या आणि सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा. वेळोवेळी मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहता आला तर लांब राहा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर का तुम्ही आपला हा कोर्स एकदा जॉईन केलेला आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, हा कोर्स तुम्ही जॉईन केलाय, मी तुम्हाला एवढं सांगेल
सिलेक्शन होईपर्यंत जेवढे टेलिग्राम चॅनल तुम्हाला लेफ्ट करता येतील ते लेफ्ट करून टाका. असे बरेचसे समाजसेवा करणारी चॅनल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत, जे सुरुवातीला समाजसेवेचं या ठिकाणी आव आणतात, नंतरच मग दुसऱ्या अकॅडमीच्या किंवा अकॅडमीच्या या ठिकाणी कोर्सेस सेलिंगला सुरुवात करतात. तर अशांपासून लांब राहा, जे तुम्हाला पॅनिक करतात अशा गोष्टींपासून लांब राहा. शक्य झालं सगळे टेलिग्राम चॅनल डिलीट करा. तुम्ही आपल्या कोर्सला अवेलेबल आहात, आपलं एक चॅनल जॉईन केलं ना, तुम्हाला मी सगळ्या अपडेट या ठिकाणी देईल, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या. म्हणजे काय होतं, डोकं शांत होतं. आणि कोणतीही स्किल, कोणताही विषय, कोणताही टॉपिक शिकत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ते कॉन्सन्ट्रेशन, तुमचा फोकस असावा लागतो. तर त्यामुळे नोटिफिकेशन्स म्यूट करून ठेवा. फक्त आपल्या ॲप्लिकेशनचं नोटिफिकेशन तेवढं चालू ठेवा, कारण लेक्चर कधी येते तुम्हाला कळेल. बाकी सगळं नोटिफिकेशन ऑफ करा आणि पूर्ण एक 5-6 महिने या ठिकाणी अभ्यासावर द्या मित्रांनो. सगळ्यात मोठी ॲड आहे, त्याचा तुम्ही फायदा या ठिकाणी घेऊ शकता. ओके, तर हे झालं आपला कोर्सबद्दल. कोर्स जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर कसे बघायचे त्याबद्दल, टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं त्याबद्दल, रोज ह्या ठिकाणी कशा पद्धतीने इफेक्टिव्हली कोर्सचा फायदा घेता येईल त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता डायरेक्टली आपण 18 तारखेला भेटूया. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपले लेक्चर होतील. कुठे होतील तर ॲप्लिकेशनमध्ये होतील. त्याचं अपडेट मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला देईन. जे नवीन विद्यार्थी त्यांनी लवकरात लवकर कोर्स जॉईन करावा अशी माझी ह्या ठिकाणी अपेक्षा आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. या संदर्भात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला डाऊट विचारू शकता. थँक्यू सो मच.